माझं नाव तारा. आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ होतो. आमचा भाऊ आम्हा तिघींपेक्षा मोठा होता आणि त्याचं लग्न झालेलं होतं. आम्ही तिघी छोटी होतो. आमच्या घरात खूप गरिबी होती, पण माझी भाभी खूप नखरेखोर होती. माझी आई दुसऱ्यांच्या घरात घरकाम करायची, कारण बाबा वारले होते. घराची सगळी जबाबदारी आई आणि भावावर होती. भाभी काहीच काम करायची नाही. घरी आल्यावरही घरकाम आई करायची. भाभी खूप अडमुठे स्वभावाची होती. आम्ही तिघी आणि आई दुसऱ्यांच्या घरात काम करायचो आणि तिथूनच भाकरी-पाणी खाऊन यायचो. जुने कपडेही मिळायचे. फक्त घरी येऊन रात्र काढायची, तीही कठीण होत असे. मग आईने ठरवलं की मुलीचं लग्न करूया. माझ्यासाठी एक संबंध आला. आईने भावाशी सांगितलं, "पुत्र, तारासाठी एक संबंध आलाय. जाऊन मुलाचं घर बघ." पण भाभीने भांडण सुरू केलं. जे मिळालंय तेच स्वीकार, गप्प बसून हात धरून द्या. भाभीने घरात खूप कलह केला. शेवटी आईने मध्यस्थाला सांगितलं की संबंध पक्का करा. 4-5 दिवसांनी मला लग्न करून घेऊन गेले. सासरी पोहोचल्यावर त्यांचं घरही आमच्यासारखं गरीबच होतं. लग्नाच्या रात्री मी खोलीत बसून पतीची वाट बघत होते. सुहागरात बद्दल फारसं कळत नव्हतं, पण एवढं कळत होतं की त्या दिवशी नवरा बायको एकमेकांजवळ येतात आणि दोघांना आनंद वाटतो. माझ्या मनातही काहीतरी चालू होतं. माझा पती रात्री 11च्या सुमारास खोलीत आला. त्याने खूप दारू पिलेली होती. त्याला सुहागरातची काहीच सूतबूध नव्हती. आल्याबरोबर तो बिछाण्यावर पडला आणि झोपला. मला रात्रभर झोपच आली नाही. मी त्याच्याकडे बघत राहिले की आता उठेल आणि माझ्यासोबत सुहागरात साजरी करेल, पण तो उठला नाही. पहाटे 3 वाजता कशीबशी झोप लागली. जेव्हा डोळे उघडले, तेव्हा दिवस उजाडला होता आणि पती बिछाण्यावर नव्हता. मी उठून बाहेर गेले. सासू म्हणाली, "बाळ, आज तू प्रसाद बनव. मग तुला काम शिकवीन." मी प्रसाद बनवला आणि मग अंगणात काम करायला लागले. सासूच्या पाठीला खूप दुखायचं. मी म्हणाले, "आई, तुम्ही बसा. मी करून टाकते." सासूने मला खूप आशीर्वाद दिले. त्या दिवशी मी संध्याकाळची भाकरी लवकर बनवली आणि पतीची वाट बघायला लागले की आज तरी सुहागरात साजरी करू. पण दुसऱ्या दिवशी तो तसाच धुंद अवस्थेत घरी आला. तो दररोज खूप दारू प्यायचा. आमच्या घरात भुकेची वेळ आली होती. एक दिवस शेजारीण आली आणि सासूला म्हणाली, "आमच्या गावातल्या सरपंचांनी कामवाली ठेवायची आहे. कमीत कमी पोटभर भाकरी तरी मिळेल." सासूने माझ्या डोक्यावर हात ठेवून रडत म्हणाली, "अजून लग्न होऊन 1.5 महिनाही झाला नाही आणि मला मजबुरीने तिला कामावर पाठवावं लागतंय." मी सासूचं दुःख समजले आणि म्हणाले, "आईजी, मी पैकी गावातही आईसोबत दुसऱ्यांच्या घरात काम करायचे. तुम्ही काळजी करू नका. मी घर करून येईन. आता या नकट्या माणसाचा पत्ता नाही. तो आपल्याला कुठून कमाई करून खाऊ घालणार." मी त्यांच्या घरी काम केलं तर 2 वेळेची भाकरी तरी पोटभर मिळेल. शेजारिणीच्या सांगण्यावरून मला सरपंचांच्या घरी सोडून आले. 2-3 दिवस ती माझ्यासोबत गेली. मग मला रस्ता कळला आणि मी स्वतः जाऊ लागले. सरपंचबाई माझ्यावर खूप प्रेम करायच्या. माझ्या हातातलं लाल जोडं बघून त्यांना माझ्याबद्दल दया येई आणि त्या मला आपले खूप सूट देत. कारण सरपंचबाईचा आणि माझा आकार एकच होता. दररोज येताना त्या मला भाजी आणि दूध देत. मला आता त्यांचं घर परकं वाटायचं नाही. पण एक गोष्ट मी लक्षात ठेवली होती, की सरपंच माझ्याकडे बघून विचित्र नजरेने बघायचा. सरपंच आणि सरपंचबाई यांच्यात फारसं पटायचं नाही. ते कुठल्या ना कुठल्या कारणाने भांडत राहायचे. एक दिवस सकाळी 9च्या सुमारास त्यांच्या घरी कामाला गेले. मी सरपंचाला विचारलं, "आज दीदी कामाला गेले?" "मी सरपंच." ते म्हणाले, "तुझ्या समोरूनच गेल्या, आपल्यापैकी गावी भेटायला." मी म्हणाले, "तुम्ही गेलात ना?" ते म्हणाले, "नाही, ती एकटीच स्कूटरवर जाते. जवळच्याच गावात पैकी आहेत." मग सरपंच म्हणाले, "ती पैकी जाऊन भाकरी खाईल. तू माझी भाकरी बनव. मी आतच बसलेलो आहे. तिथेच भाकरी दे." मी सरपंचांची भाकरी बनवली. जेव्हा मी भाकरी घेऊन आत गेले, तेव्हा त्यांनी माझा हात धरला आणि जवळ बसवलं. ते म्हणाले, "तू किती सुंदर आहेस. देवाने तुझी नशिबाची रेखा वेगळीच काढली. तू दुसऱ्यांच्या घरात काम करत फिरतेस. जर तू माझ्यासारख्याच्या घरी आली असतीस, तर मी तुला हातावर हात ठेवून जगवलं असतं." मी म्हणाले, "सरपंच साहेब, आमच्या गरिबांची नशीब कुठे इतकी चांगली? माझा पती दिवसभर दारूच्या नशेत राहतो. आमच्या लग्नाला 2 महिने झाले, तरी त्याला हेही कळत नाही की माझं त्याच्याशी लग्न झालंय." सरपंच लगेच म्हणाले, "म्हणजे त्याने तुझ्यासोबत सुहागरातही साजरी केली नसेल? जेव्हा हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी डोकं हलवलं. सरपंच उठून माझ्याजवळ आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, "त्या नशिबाच्या माणसाची मती मारली गेली. इतकी सुंदर बायको सोडून दारूच्या नशेत भटकतो." सरपंच माझ्या गप्पांवर हळूच हसत होते. माझ्या मनात काहीतरी हालचाल होऊ लागली. मला विचित्र वाटत होतं. आणि मी 18 वर्षांची एक साधी मुलगी. सरपंचांनी माझ्या ओठांना स्पर्श केला.
त्यांच्या स्पर्शात एक वेगळीच होती. त्या क्षणी मी स्वतःलाच त्या विसरले. आम्ही एकमेकांजवळ आलो. काही वेळानंतर जेव्हा आम्ही स्वस्थ झालो, तेव्हा सरपंच म्हणाले, "तू खरोखरच अनुभवी आहेस. याचा पुरावा मला मिळाला. तू पूर्णपणे भोळी नाहीस." मी काही बोलले नाही. सरपंच म्हणाले, "आता मी कधीतरी सरपंचबाईंना घराबाहेर पाठवीन किंवा तुला घेऊन कुठेतरी जाईन. कारण मला तुझ्यासोबत खूप आराम वाटला." आमच्या लग्नाला आता 13-14 वर्षे झाली आहेत. सरपंचबाईमध्ये पूर्वीसारखी गोष्ट उरली नाही. तू मला नवीन आनंद दिला. सरपंचांनी माझ्या हातात ₹10,000 नोट ठेवली. पैसे बघून माझे डोळे विस्फारले. कारण आयुष्यात पहिल्यांदा इतके पैसे बघितले होते. मला आनंद झाला. एक तर मला सुहागराचा अनुभव मिळाला, जो मी कधी कल्पिलेला नव्हता. माझं मन म्हणत होतं, की पुन्हा एकदा त्यांच्याजवळ जावं. पण मला सरपंचबाईंचा आणि गावातल्या लोकांचा भीती वाटली. कारण सरपंचांकडे गावाचे लोक कामासाठी येत असत. मी खूप आनंदी होते. सरपंच मला घरी सोडून आले. माझा पती घरी नव्हता. घरी जाऊन मी कामाला लागले, पण माझं लखतून आतून आनंदी होते. संध्याकाळची भाकरी बनवली. माझा पती घरी आला. आज त्याने आधीसारखी दारू प्यायलेली नव्हती. तो म्हणाला, "तारा, मला भाकरी दे." मी त्याला भाकरी दिली. मग तो आत गेला आणि काम संपवून मीही आत गेले. त्या दिवशी त्याने मला आपल्या हातात घेतलं आणि प्रेम दाखवायला सुरुवात केली. तो म्हणाला, "आज आपण सुहागरात साजरी करूया." मी त्याला काय सांगणार? मी तर सरपंचांसोबतच ती रात्र साजरी करून आले होते. पण मी काही बोलले नाही आणि गप्प राहून तयार झाले. त्याने मला सरपंचांइतका आनंद दिला नाही. सरपंच शरीराने खूप मजबूत होते. माझ्या पतीने 10-12 मिनिटांतच वेळ संपवला आणि म्हणाला, "तू खुश आहेस ना?" मी म्हणाले, "हो, हो, मी खूप खुश आहे." मग तो झोपला. मला रात्री 1-2 वाजेपर्यंत झोप आली नाही. कारण मला फक्त सरपंचच दिसत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी न्हाऊन-धुवून चांगली तयार होऊन गेले. आज मी थोडी जास्त सुंदर दिसत होते. सरपंचांनी मला बघून छातीवर हात ठेवला आणि डोळे मिचकावले. मी हसून डोळे खाली केले. सरपंचबाई आत बसल्या होत्या. त्यांना काहीच कळलं नाही. मी स्वयंपाकघरात भांडी घासायला लागले. मग मी सरपंचबाईंना विचारलं, "दीदी, आज काय बनवायचं?" त्या म्हणाल्या, "तू लवकर बटाट्याचे पराठे बनव. मला आज पार्लरला जायचंय. झाडू पोचा नंतर करू." मी म्हणाले, "ठीक आहे." पराठे बनवले. सरपंचबाई भाकरी खाऊन पार्लरला गेल्या. मी एक गोष्ट लक्षात ठेवली होती की सरपंच आणि सरपंचबाई दोघेही घरात राहायचे. त्यांचा एक मुलगा होता आणि तो शाळेत जायचा. पण मी कधीही त्यांना एकमेकांशी बोलताना बघितलं नव्हतं. सरपंचबाई बहुतेक फोनवरच राहायच्या आणि सरपंच आपल्या कामात व्यस्त राहायचे. त्यांना कशाची गरज असेल तर ते मलाच सांगायचे. सरपंचबाई पार्लरला गेल्यावर सरपंच म्हणाले, "झाडू पोचा सोड आणि माझ्याजवळ ये." ते मला खोलीत घेऊन गेले. त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणाले, "आज तू खूप जास्त सुंदर दिसतेस." त्यांनी माझी चुन्नी बाजूला केली आणि हळूहळू कपडे बाजूला केले. आम्ही दोघांनी एकमेकांजवळीक साधली. त्या दिवशी सरपंचांनी 2-3 वेळा माझ्यासोबत वेळ घालवला. सरपंचांमध्ये इतकी ताकद होती की ते थकतच नव्हते. मी सरपंचांना म्हणाले, "आज माझ्याकडून काम होणार नाही आणि मी उठूही शकत नाही. तुम्ही आज माझा खूप त्रास केला." ते म्हणाले, "काळजी करू नकोस. मी तुला घरी सोडून येईन." मी म्हणाले, "नाही, तुम्ही मला फक्त घराजवळ सोडा. नाहीतर सासूला संशय येईल." सरपंच मला घराजवळ सोडून गेले. मी घरी गेले. त्या दिवशीही माझा पती व्यवस्थित घरी आला. त्यानेही रात्री माझ्यासोबत जवळीक साधायचा प्रयत्न केला. पण मी तर सरपंचांच्या आठवणीत होते. मला आता हे करायला मनच नव्हतं. मी त्याला म्हणाले, "आपण उद्या करूया. आज सरपंचांच्या घरी खूप काम करून थकले आहे." माझा पती म्हणाला, "मी तुझ्यासाठी आज दारू प्यायलो नाही. मी तुला खुश करू इच्छितो. आज मी स्वतःला रोखू शकत नाही. तू नको म्हणू नकोस." इतकं बोलून त्याने मला जबरदस्तीने जवळ घेतलं. माझ्या तोंडातून ओरड निघत होती. त्या दिवशी त्याने माझ्यावर खूप जुलूम केला. दुसऱ्या दिवशी मी कामावर गेले नाही. मी सासूला सांगितलं, की आज सरपंचांच्या घरी निरोप पाठवा. मला ताप आलाय. सरपंचांना माझ्याशिवाय मन लागत नव्हतं. ते 11च्या सुमारास आमच्या घरी आले. सासूजवळ बसून विचारलं, "काकू, काय झालं तुमच्या सुनेला?" सरपंच समजले की ताप नव्हता. ते म्हणाले, "काकू, मी तुमच्या सुनेला औषध आणून देतो. आज आमच्या घरी पाहुणे येणार आहेत खाण्यापिण्यासाठी, म्हणून मी बाहेरून आणतो. फक्त थोडा वेळ माझ्यासोबत पाठवा. ती चहा बनवून देईल. मग मी तिला घरी सोडून येईन, कारण आमच्या घरी चहापाणी करायला कोणी नाही." सासूने मला सरपंचांसोबत पाठवलं. सरपंचांच्या घरी कोणी येणार नव्हतं. ते मला थेट शहरात घेऊन गेले. तिथे आम्ही खूप वेळ एकत्र घालवला, फिरलो. सरपंचांनी मला मेकअपचा चांगला सामान आणून दिला आणि 2 नवीन सूटही दिले. घरी येऊन मी सासूला म्हणाले, की "हे सरपंचबाईंचे सूट आहेत, त्यांनी दिलेत." अशा प्रकारे सरपंच माझी खूप काळजी घ्यायचे आणि खूप काही आणून देत. एक दिवस ते म्हणाले, "आता मी तुला चांगलं घर बनवून देतो.
मी म्हणाले. असं केलं तर आमच्या घरातल्यांना संशय येईल. ते म्हणाले, तू माझ्यावर सोड. एक दिवस सकाळीच ते आमच्या घरी आले आणि माझ्या पतीजवळ बसले. ते म्हणाले, गरिबांसाठी काही पैसे आले आहेत गावात. ज्यांचं घर नाही त्यांना मदत करायची आहे. तुम्ही माझ्या घरी ये जा करता. मी तुमचं चांगलं घर बनवून देतो. सासू आणि माझा पती खूप आनंदी झाले आणि अशा प्रकारे सरपंचांनी आमचं खूप चांगलं घर बनवून दिलं. त्यांनी घरात सगळ्या वस्तू आणून दिल्या. कारण सरपंच मला प्रेम करायला लागले होते. एक दिवस माझी आई मला भेटायला आली. तिने आमचं इतकं सुंदर घर आणि सगळ्या सुखसोयी बघितल्या. आईने माझा हात धरून आत नेलं. मला खरं सांग, हे सगळं कसं झालं? काम तर आम्हीही आयुष्यभर केलं. आमच्याकडून काही झालं नाही. मग मी आईला सगळं खरं सांगितलं. मी म्हणाले, आई, तुम्ही तर काहीच बघितलं नाही. तुम्ही मला असा पती शोधून दिला जो दारूच्या नशेत राहतो. तो पुरुष म्हणूही लायक नाही. आई म्हणाली, तू आपली इज्जत खराब करत आहेस. मी म्हणाले, आई, तू इज्जत राखून आयुष्यभर काय कमावलंस? भुकेलीच राहिलीस आणि भुकेलीच मरशील. मी सरपंचांना खुश केलं आणि आता मला सुखसोयी मिळाल्या. माझं उत्तर ऐकून आई काही बोलली नाही. गप्प राहून निघाली आणि म्हणाली, मुली, तुझं आयुष्य आहे. जसं तुला वाटेल तसं कर. फक्त मला तू खुश दिसली पाहिजेस. सरपंच मला इतक्या सावधगिरीने भेटायचे की 2 वर्षे झाली तरी कोणाला संशय आला नाही. जेव्हा मी त्यांच्या घरी जायचे, तेव्हा सरपंचबाई घरी नसायच्या. सरपंच मला फक्त तेव्हाच बोलावायचे, जेव्हा सरपंचबाई घराबाहेर असत. त्या दिवशी आम्ही आनंदाने वेळ घालवायचो. एक दिवस मी सरपंचांच्या घरी काम करत होते, तेव्हा मला घबराट वाटू लागली. मी तिथेच पडले. त्या दिवशी माझ्याकडून काम झालं नाही. सरपंचबाई घरी आल्या आणि त्यांनी मला स्कूटरवर बसवून डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की मी गरोदर आहे. मी खूप आनंदी झाले. सरपंचबाईंनीही मला शुभेच्छा दिल्या. मी आतून सरपंचांचे आभार मानत होते, कारण त्यांनी मला आयुष्यातील सर्वात मोठा आनंद दिला होता. सरपंचबाईंना हे कळत नव्हतं की आनंद कोणी दिलाय. त्या म्हणाल्या, चल, आता दारूबाज पतीच्या घरी जा. आता तू आपल्या बाळाच्या आधाराने आयुष्य काढ. मी होकार दिला. घरी येऊन मी सासूला ही खुश खबर दिली. तीही खूप आनंदी झाली. माझा पतीही खूप आनंदी झाला. पण मलाच कळत होतं की हे बाळ सरपंचांचं आहे. 9 महिन्यांनंतर मी एका मुलाला जन्म दिला. देवाचे आभार की माझा मुलगा माझ्यासारखा दिसत होता. नाहीतर सगळ्यांना संशय आला असता. आता मी घरात खूप आनंदी आहे. मी अजूनही सरपंचांच्या घरी काम करते. मला काम करत 8 वर्षे झाली आहेत, पण कोणाला काही कळलं नाही कारण आम्ही खूप सावधगिरीने वागलो. मी सरपंचांचे आभार मानत थकत नाही. त्यांनी मला इतक्या खुशा दिल्या. ना पैकी घरात कधी खुशी मिळाली, ना सासरी पतीकडून. जरी सरपंच आपल्या स्वार्थासाठी मला वापरत असले, तरी त्यांनी माझ्या खुशांचाही विचार केला आणि खरोखरच मला प्रेम केलं. नाहीतर अशा गरिबांबद्दल कोणी विचार करत नाही. सरपंचांनी माझ्या मुलाला चांगल्या शाळेत घातलं. त्याची फीसही भरतात आणि सासूला सांगितलं, की "काकू, तुमच्या नातवाचा मी अभ्यास करीन आणि त्याला पायावर उभं करीन, जेणेकरून तुमच्या घराची गरिबी दूर होईल." सासूही सरपंचांना आशीर्वाद देत थकत नाही. पण आता जेव्हा मी मागे वळून बघते, तेव्हा समजतं की गरिबी आणि मी एका चुकीच्या वाटेवर पाऊल टाकलं. गुप्त नातेसंबंधांनी आणि तात्पुरती सुखं दिली, पण त्यासोबत सतत भीती आणि असुरक्षितताही आली. खरा आनंद प्रामाणिकपणात आणि संयमात असतो. अशा वाटेने जाणं कधीही सुरक्षित नसतं. तरुण मुलींनी आणि कुटुंबांनी यातून धडा घ्यावा. गरिबीतही इज्जत राखून जगणं आणि मदतीसाठी योग्य मार्ग शोधणं हेच योग्य आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.